आज बऱ्याच दिवसानंतर आमच्या इकडे असा सूर्य उगवला होता। नेहमीप्रमाणे मी सकाळी सकाळी अगोदर देवपूजा केली। नवरात्री असल्यामुळे देवांना आंघोळ घालायला चालत नाही, त्यामुळे फक्त दिवा, अगरबत्ती आणि फुलं वाहिली। घरातली पूजा झाल्यानंतर मी बाहेर तुळशीची आणि महादेवांचीही पूजा करून घेतली। आणि आज उपवासाच्या गोड दशम्या बनवायच्या होत्या, तर मी त्यासाठी इथे गूळ बारीक करून घेतला आणि गॅसवरती तो पाण्यामध्ये विरघळायला ठेवला। ते झाल्यानंतर लगेच सगळ्यांसाठी चहा ठेवला। प्रिशू पण उठली होती, तर तिच्यासाठी दूध पण बनवलं एका साईडला। चहा उकळती तोपर्यंत मी हे पीठ मळून घेतलं। माझं पीठ मळून होईपर्यंत बाकीच्यांनी सगळ्यांनी चहा घेतली होती, नंतर मग मी घेतली आणि लगेच भाजी पण शिजायला टाकली। आणि ह्या बाप लेकींचं असं खेळणं चालू होतं सकाळी सकाळी। आणि आज उपवासासाठी मस्त डांगराची भाजी बनवायची होती, तर मी अगोदर डांगर कापून घेतलं। ही डांगराची भाजी करायला एकदम सोपी आहे। ही भाजी थोडीशी तिखट बनवली की छान लागते दशम्यांसोबत। किचनमध्ये काही चालू असताना प्रिशूमध्ये येणार नाही असं कधी होणारच नाही, तर बघा अशी मध्ये मध्ये करते ती। दशम्या झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी फराळाचं केलं। तर आजचा व्लॉग इथेच थांबूया, बाय।